नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, काल आपण बिना अस्तरच्या ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं होतं। आज आपण त्याचं संपूर्ण स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत। या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे अशा ट्रिक सांगणार आहे की जे आपल्याला खूप उपयोगात पडणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येऊन जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे त्याची कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। तर चला सुरुवात करूया। बघा, इथे मी कटोरी घेतलेली आहे। कटोरीचा जो काही मी टक्स कटिंग केलेला होता, जो काही टक्स मी घेतलेला होता त्याला मी मार्किंग व्यवस्थित करून घेतलेली आहे। आणि एका बाजूला मार्किंग केल्यानंतर दोन्ही पण बाजूची मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे टक्स जो आहे तो मारून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, साइड पीस जो आहे तो जॉईंट करायचा आहे। बघा, माझा जो टक्स आहे मार्किंग एकदम प्रॉपर आलेली आहे। माझी जी मार्किंग केली होती त्याच्यापेक्षा थोडंसं तिरकस माझा जो हे टक्स आहे तो झालेला आहे। आता आपल्याला इथे साइडला साइड पीस जोडून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी साइड पीस घेतलेला आहे। बघा, कटोरी जे आहे त्या समोरासमोर ठेवून बघायच्या, म्हणजे आपल्याला समजतं की कुठली गोष्ट कुठे लावायची आहे ते, ठीक आहे। नाहीतर मग एकाच साइडचं आपलं पॅटर्न होऊन जातं। बघा, बऱ्याचशा अशा लेडीज आहेत ज्या नवीन असतात, त्यांचा हा प्रॉब्लेम होऊन जातो की त्यांचा एकाच बाजूची कटोरीचं पॅटर्न किंवा एकाच बाजूचं जे पार्ट आहे तो होऊन जात असतो। आता बघा, इथे मी घेतलेला आहे अर्धा इंच मार्जिन आणि मी इथे कटोरी साइड पीसला जॉईंट करून घेतलेली आहे। याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। पूर्ण डबल टिप इथे मारून घेते। आता दोन्ही पण पार्ट मी इथे जॉईंट करून घेणार आहे। बघा, डबल टिप मारल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतंय। गळा जो आहे पार्ट वरती व्यवस्थित दिसतो आणि खालचा जो कटोरीचा पार्ट आहे तो थोडा एक्स्ट्रा झालेला आहे, तो मी कटिंग करून घेतलेला आहे। जास्त ओढून ताणून कटोरी नाही लावायची मैत्रिणींनो, त्यामुळे तिचा शेप बिघडून जात असतो, ठीक आहे। जर मग कटोरीचा पार्ट एक्स्ट्रा झाला तर आपल्याला कटिंग करता येते। आता दुसरा पण पार्ट मी अशाच पद्धतीने लावून घेणार आहे। गळ्याच्या बाजूने मी इथे जॉईंट करणार आहे। दोन्ही पण पार्ट मी गळ्याच्या बाजूने जॉईंट केलेले आहेत, कारण की गळ्याचा जी बाजू आहे ती आपली कमी जास्त होऊ नये म्हणून। आता याला पण मी अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी इथे आता हे जॉईंट करून घेणार आहे। तर बघा, हे अशा पद्धतीने मी इथे जॉईंट करून घेते आणि याला पण मी डबल टिप मारून घेणार आहे। आता आपल्याला जॉईंट करायची आहे क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टीसाठी बघा, क्रॉस पट्टी जेव्हा आपण कटिंग केली होती तर तेव्हा मी त्याला पण खालून जॉईंट देणार होती। आता बघा, कटोरी जी आहे याचा पण थोडासा पार्ट होता माझा उरलेला, तो मी कट करून घेतलेला आहे आणि टक्स जो आहे त्याला पण मी थोडा थोडा कट मारून घेतलेला आहे। आता क्रॉस पट्टी जर आपल्याला घ्यायची आहे तर क्रॉस पट्टीसाठी मी काय करणार आहे, खालचा जो पार्ट आहे तो वेगळा घेणार आहे, कारण की ब्लाउज पीस माझा कमी होता, त्यामुळे माझी जी क्रॉस पट्टी आहे वरच्याच पार्टची निघालेली आहे। तर खालच्या पार्टसाठी मी इथे घेतलेला आहे दुसरा कपडा। हा माझा अस्तरचा उरलेला कपडा होता। बघा, कधी कधी बरेचसे असे उरलेले कपडे सुद्धा आपले वापरात येतात, त्यामुळे उरलेले कपडे कधीही फेकायचे नसतात। तर बघा, हे अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे। आता मला याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर जॉईंट मी कसं करणार आहे, अगोदर व्यवस्थित प्रॉपर कटिंग करून घेणार आहे। खालच्या आणि वरच्या साईडची मार्किंग व्यवस्थित करून मी इथे प्रॉपर कटिंग करून घेणार आहे। आता मला जो ब्लाउज पीस आहे आपला रेडीवाला तो वरती ठेवून घ्यायचा आहे। वरती मी असा ब्लाउज पीस ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी खाली असा ब्लाउज पीस ठेवला आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवणार आहे। जो काही आपण दुसरा पार्ट घेतलेला होता तो, म्हणजे आपलं जे अस्तर आहे ते खालून जाणार आहे। जो वेगळा कपडा घेतलेला आहे तो आपला खालून जाणार आहे, ठीक आहे। अगोदर मी इथे शिलाई मारून घेतली एक, त्यानंतर त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप आपली जो पार्ट आपण जॉईंट करतोय त्याच्यावरती आली पाहिजे, ठीक आहे। दाबटीप मारून झाल्यानंतर संपूर्ण चारही बाजूने आपल्याला शिलाई इथे मारून घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा, इथे दाबटीप मारून झाली माझी आणि मी अशा पद्धतीने संपूर्ण चारही बाजूला मी इथे शिलाई मारून घेते, जसं आपण अस्तरच्या ब्लाउजला करतो सेम तशाच पद्धतीने, ठीक आहे। तर बघा, दोन्ही पार्ट माझे इथे जॉईंट झालेले आहेत। आता मला इथे क्रॉस पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे माझ्या कटोरीच्या पार्टला।
म्हणजे कटोरी आणि साइड पीस आपण जिथे जॉईंट केलेला आहे तिथेही क्रॉस पट्टी जॉईंट करणार आहोत. तर चारही बाजूला मी दोन्ही पण पार्टचे जे आहे चारही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. ठीक आहे. जॉईंट करण्याची पद्धत एकदम सोपी आहे मैत्रिणींनो. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक फार महत्त्वाची आहे की आपल्याला अशा पद्धतीने जर कपडा कमी असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने जॉईंट करता येणार आहे. ठीक आहे. आता घेऊयात कटोरीचा पार्ट. तर समोरून मी कटोरीचा पार्ट लावून घेणार आहे, वरच्या साईडनी घेणार आहे. त्याचा टक्स मी कटिंग करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला मी क्रॉस पट्टी लावणार आहे. तर बघा कटोरीचा पार्ट असा ठेवला आणि त्याच्यावरती मी क्रॉस पट्टी ठेवणार आहे. पीसचा भाग जो आहे तो पीसच्या भागावरती आला पाहिजे आणि टक्स जो आहे बघा टक्स जो आहे आपला समोरच्या बाजूने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याची शिलाई आपली समोरच्या बाजूने आली पाहिजे आणि जी जॉईंट केलेली आहे कटोरी त्याची पण शिलाई आपली समोरच्या बाजूने आली पाहिजे. बघा हे अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन येथे पण आपल्याला घ्यायचं आहे. अर्धा इंचाचं मी इथे मार्जिन घेणार आहे आणि हे ओपन केल्यानंतर इथे मला घ्यायचे आहे दाबटीप. तर दाबटीप जी आहे ती माझी क्रॉस पट्टीवरती येणार आहे. जिथे माझी क्रॉस पट्टी आहे त्याच्यावरती मी इथे दाबटीप देणार आहे. ठीक आहे. आता दोन्ही पण पार्ट मी अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे. दोन्ही पण पार्ट मी इथे जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे नेक्स्ट पुढचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्राची जी शिलाई होती ती मी इथे कट करून घेतलेली आहे आणि आता मी दुसरा पार्ट घेतला आहे त्याला पण मी इथे क्रॉस पट्टी जॉईंट करून घेणार आहे. सेम जशी ती क्रॉस पट्टी जॉईंट केली आहे सेम तशाच पद्धतीने इथे क्रॉस पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्याला वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. समोरचे आता दोन्ही पार्ट झाल्यानंतर आता मी मागचा पार्ट घेतलेला आहे. मागच्या पार्टला अगोदर आपल्याला गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे. तर गळा इथे माझ्या ब्लाऊजचा एकदम छोटासा असणार आहे. 7 इंचाचा इथे माझ्या गळ्याची उंची आहे. तर मी इथे घेणार आहे गळ्याची उंची 7.5 इंच आणि गळ्याची जी रुंदी आहे ती मी खालच्या बाजूने घेणार आहे 2.5 इंच आणि वरच्या बाजूने घेणार आहे 2.25 इंच. 2.25 इंच आणि 2.5 इंच अशा पद्धतीने रुंदी मी इथे घेतली आहे आणि गळ्याची उंची 7.5 इंच घेतली आहे आणि मी इथे आता गळ्याला आकार देऊन घेणार आहे. गोल आकार मी इथे व्यवस्थित दिलेला आहे आणि याला कटिंग करून घेणार आहे. गळा आपला कटिंग झाल्यानंतर हा जो पार्ट आपला येतोय उरतोय गळ्याची ही जी पट्टी निघते हीच आपण यूज करणार आहोत आपल्या समोरच्या बाजूला बटन पट्टी म्हणून. ठीक आहे. काचपट्टी किंवा बटन पट्टी असं म्हणून आपण तिथे यूज करणार आहोत. आता आपल्याला हे जे आहे ओपन करून घ्यायचं आहे. पार्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तर टक्ससाठी काय करायचं आहे शोल्डरच्या बिलकुल मधोमध असा कपडा पकडायचा आहे आपल्याला आणि तिथे घ्यायचा आहे 4 इंचाचा टक्स. तर इथे मी 4 इंचाचा टक्स टाकून घेणार आहे. बिलकुल शोल्डरच्या मधोमध मी कपडा पकडून 4 इंचाचा टक्स घेतलेला आहे. टक्सची जी खालची बाजू आहे ती घेतलेली आहे मी अर्धा इंच. अर्धा इंच इथे टक्सची बाजू घेतल्यानंतर आता बघा एक बाजूचा टक्स झाला. आता दुसऱ्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे. दोन्ही पण बाजूला सेम तसंच करायचं आहे. शोल्डरच्या बिलकुल मधोमध आपल्याला असा कपडा चिमटीत पकडायचा आहे आणि मग तिथे घ्यायचा आहे 4 इंचाचा टक्स. खालून अर्धा इंच पकडायचा आहे आणि वरती डायरेक्ट बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे टक्स मारायचा असतो. आता हा टक्स मारून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे हे ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे मी पट्टी लावणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्स्ट्रा पट्टी आपल्याला वेगळी लावायची आहे. त्याच्यामधूनच पट्टी लावायची नाही. काल आपण जेव्हा कटिंग केलं तेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती. जो कपडा माझा होता मी एक्स्ट्रा घेतलेला तोच कपडा कारण माझा कपडा इथे कमी पडला होता तर तोच कपडा मी इथे घेऊन त्याची साधारण 1.5 इंच रुंदीचा मी इथे पट्टी अशी मोठी कट करून घेतलेली आहे आणि एका साइडने त्याला 1/2 इंचावरती शिलाई मारून घेत आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला तिथे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा 1/2 इंचावरती मी इथे कपड्याला शिलाई मारून घेतलेली आहे. ती जी पट्टी आपण कटिंग केली होती तिला आणि इथे मी वरच्या बाजूला मी ही पट्टी घेणार आहे आणि उलट बाजूला मी तिला फोल्ड करून घेणार आहे. सुलट बाजूने मी वरती पट्टी ठेवली आणि उलट बाजूला मला फोल्ड करायचा आहे. त्याच्यासाठी टक्सची जी दिशा आहे ती मला एक टक्स जो आहे इकडच्या बाजूने करायचा आहे समोरच्या बाजूने आणि एक टक्स या बाजूने करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला टक्सची दिशा पण ठेवायची आहे.
म्हणजे जिकडनं आपण फिटिंग करणार आहोत त्या बाजूला टक्सची दिशा आपली असली पाहिजे। आता ही पट्टी जॉईन केल्यानंतर याला वरच्या साईडने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पट्टीवरच आपली दाबटीप आली पाहिजे। ठीक आहे, पट्टीवर मी इथे दाबटीप देऊन घेते, अगोदर व्यवस्थित कटिंग करून घेते आणि मग इथे मी पट्टीवरती दाबटीप देणार आहे। पट्टीवरती दाबटीप दिल्यानंतर ही जी पट्टी आहे आपली खाली फोल्ड करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने मी इथे पट्टीवरती दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि ह्या पट्टीला मी अशी खाली फोल्ड करणार आहे। मैत्रिणींनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा मैत्रिणींनो, की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहे, जेणेकरून मी पण तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी तयार राहील। ओके, तर बघा इथे आता मी पट्टी जी आहे ही अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे। फोल्ड केलेली पट्टी झाल्यानंतर जे एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे आपला, आणि हा आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण रेडी झालेले आहेत आणि दोघांचे आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे। तर शोल्डर जॉईंट करण्यासाठी मी दोन्ही पण पार्ट एकमेकांवरती ठेवून घेणार आहे। बघा आता इथे शोल्डर जॉईंट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर गळ्याचा जो पार्ट आहे गळ्याला एकदम खेटून आला पाहिजे। ठीक आहे, मोंढ्याच्या बाजूने आपल्याला थोडंफार कटिंग करता येतं, पण गळ्याच्या बाजूने आपल्याला कटिंग नाही करता येणार आहे। जर कटिंग केलं तर गळा जो आहे तो ब्रॉड होऊ शकतोय आणि त्याच्यामुळे आपला जे शोल्डर आहे ते उतरू शकतंय। ठीक आहे, ही एक टिप्स आहे मैत्रिणींनो, खूप छान आणि सोपी अशी। ओके, आता बघा इथे मी गळ्याच्या बाजूने 1.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डरच्या बाजूने मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि मग इथे मी टिप मारून घेतलेली आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, म्हणजे गळ्याच्या बाजूला मी 1.5 इंच घेतलं आणि शोल्डरच्या बाजूला मी अर्धा इंच घेतलं आणि इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे। आता ही डबल टिप मी दोन्ही बाजूला मारून घेत आहे, एका बाजूला पण आणि अशी सेम दुसऱ्या बाजूला पण। ठीक आहे, धागा इथे माझा निघालेला होता, तर इथे मी धागा जो आहे तो जॉईंट करून घेतला पुन्हा एकदा आणि मग इथे आता मी दुसरा पार्ट ठेवून सेम तसंच करायचं आहे। गळ्याच्या बाजूने 1.5 इंच घ्यायचंय आणि मोंढ्याच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। हे झाल्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे ते म्हणजे काज बटन पट्टी। फ्रंट पार्ट जे आहे आपले रेडी झालेले आहे त्याला आपल्याला काज बटन पट्टी जॉईंट करायची आहे। तर जी पट्टी आपली गळ्याची निघालेली होती तीच मी इथे घेणार आहे आणि तिलाच मी इथे जॉईंट करून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने काज बटन पट्टी लावण्याची ट्रिक जी आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे। एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे। जो पार्ट आपला सुलट येतोय त्या पार्टला आपल्याला खालच्या बाजूने पट्टी लावायची आहे आणि जो पार्ट आपला उलट येतोय त्या बाजूला आपल्याला वरच्या बाजूने पट्टी लावायची आहे। तर बघा आता इथे मी गळ्याची जी पट्टी आहे ती घेतलेली आहे, तिचे मी 2 भाग करून घेणार आहे आणि तिला जॉईंट करून एका साइडने मी 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहे। व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे, अगोदर कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्याचं फोल्ड केल्यानंतर जॉईंट केल्यानंतर इथे दाब शिलाई द्यायची आहे आणि एका बाजूने आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे 1/2 इंच। ते अशा पद्धतीने 1/2 इंच मी इथे फोल्ड केली आहे आणि आता आपल्याला खालच्या बाजूला ही जी पट्टी आहे ती लावायची, कारण की थोडीशी ब्रॉड आहे। शक्यतो जी आय पट्टी असते ना आपली ती थोडी ब्रॉड घ्यायची असते, पण इथे माझा कपडा कमी असल्यामुळे मी हीच पट्टी इथे यूज करणार आहे। अशा पद्धतीने मी इथे बघा खालच्या साइडने फोल्ड करून घेतले आणि अर्धा इंचाचं इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि तसंच आपल्याला इथे वरच्या साइडने घ्यायचं आहे फोल्ड करून। जी शिलाई आपली खालची आहे ती पूर्ण झाकली गेली पाहिजे असं आपल्याला इथे फोल्ड करायची आहे पट्टी।
खालची जी शिलाई आहे ती आपले दिसली नाही पाहिजे। अशा पद्धतीने मी इथे आता ही जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेत आहे। पट्टी व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर आता ही आपली एका बाजूची पट्टी फोल्ड केली गेली आहे। आता आपल्याला दुसऱ्या बाजूची पट्टी जॉईन करायची आहे। तर दुसऱ्या बाजूला जे आहे जी पट्टी आहे ती वरच्या साइडनी मी लावणार आहे। हे बघा, इथे आपण कटिंग केलेल्या होत्या ज्या पट्ट्या, आता याची जी लांबी रुंदी आहे ती किती असणार आहे, 1.5 इंचाची आपल्याला इथे पट्टीची रुंदी ठेवायची आहे आणि उंची आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी आपण घेऊ शकतोय। ठीक आहे, तर इथे आपल्याला पट्टी जॉईन केल्यानंतर 5 इंच फोल्ड पण करायचं आहे। बघा, पट्टी मी जॉईन करून घेतली आहे, त्याच्यावरती दाबटीप दिलेली आहे आणि एका साइडने आता ही लांब पट्टी झाली आहे आपली, तर 5 इंच एका साइडने मला फोल्ड करायचं आहे। हे फार सोपं पडतं आपल्याला जेव्हा जॉईन करायचं असतं तेव्हा, त्याच्यामुळे 5 इंच इथे आपल्याला फोल्डिंग करणं गरजेचं असतं। आता मी इथे फोल्ड केली आहे। आता हीच पट्टी मी लावणार आहे। दुसरा माझा जो पार्ट आहे त्याला वरच्या साइडने पट्टी घ्यायची आहे आणि आपल्याला ती खाली फोल्ड करून द्यायची आहे। तर बघा, इथे मी अशी पट्टी घेतली आहे, इथे मला फोल्ड करायचं आहे। खालून मी अर्धा इंच फोल्ड करून घेते कपडा अगोदर आणि मग इथे मी जॉईन करून घेणार आहे। पट्टीची जी शिलाई मार्जिन असणार आहे ती फक्त 5 इंच ठेवायची आहे, आपल्याला इथे जास्त नाही ठेवायची। शिलाई मार्जिन जी आहे ती 5 इंच मी इथे ठेवली आहे आणि ही ओपन केल्यानंतर याला मला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी आता इथे दाबटीप पण देऊन घेतली आहे। ठीक आहे, आता ही दाबटीप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ही पूर्ण आपल्याला खालच्या साइडने फोल्ड करून घ्यायची आहे। तर मी अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घेत आहे। अगोदर खाली छोटी टिप मारून घ्यायची आहे, त्यानंतर दाबा ठेवायचा आहे मध्ये आणि मग कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, आपलं जे आहे मागचा पार्ट तयार झाला, पुढचा पार्ट तयार झाला आहे। पुढच्या पार्टच्या काज बटन पट्टी पण आपली तयार झाली आहे। शोल्डर जॉईन केलं गेलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे गळा जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट बघायचा आहे की किती इंचाचा आपल्याला गळा हवा आहे। त्यानुसार दोन्ही पण बाजूच्या ज्या पट्ट्या आहेत त्या चेक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपला जो पार्ट आहे तो खालीवर होणार नाही समोरचा। तर बघा, जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना त्याला मी अशी मार्किंग करून घेतली खडूने आणि तो पार्ट मी असा कट करून टाकणार आहे। थोडासा गोल राऊंड दिलेला आहे मी इथे आणि हा जो पार्ट आहे तो असा मी कट करून टाकत आहे। आता हे कट केल्यानंतर आपल्याला इथे करायची आहे पाइपिंग। तर पाइपिंगसाठी ज्या काही मी पट्ट्या कटिंग केलेल्या होत्या ना त्या आपण घेणार आहोत। बघा, मी पुन्हा एकदा बघते इथे कोणता पार्ट माझा कमी जास्त आहे। जो थोडासा बघा अजून मला थोडासा जास्त वाटतोय तो मी अजून कट करून घेणार आहे आणि बाकीचे तर माझं मार्जिन मध्ये जाणार आहे। आता मी इथे पाइपिंगच्या अगोदर मी घेणार आहे बाही, कारण की बाही पण आपल्याला तयार करायची आहे। कारण हे जे आहे हे आपलं बिना अस्तरचं ब्लाउज आहे, ते बिना अस्तरच्या ब्लाउजला आपल्याला बाहीला हात शिलाई करायची असते, त्याच्यासाठी आपल्याला बाही तयार करायची असते। तर बघा, उलट सुलट बाजू बघून खुणा करून घेतलेल्या आहे, मार्किंग करून घेतले आहे उलट बाजूने आणि मग मी इथे फोल्ड करत आहे 5 इंच। 5 इंच फोल्ड केल्यानंतर आपल्याला 1 इंच फोल्ड करायचा आहे। जर तुमच्याकडे कपडा जास्ती असेल तर तुम्ही इथे 1.5 इंचाची पट्टी फोल्ड केली तरी पण चालते, पण जास्तीत जास्त 1.5 आणि कमीत कमी 1 इंचाची तरी इथे पट्टी आपली फोल्ड केली गेली पाहिजे। आता इथे मी 1 इंच घेतलेला आहे आणि इथे असे याला मी फोल्ड करून घेत आहे। दोन्ही पण स्लीव्ज मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर बघा, आता माझ्या इथे दोन्ही पण स्लीव्ज तयार झालेले आहेत, फोल्ड करून घेतलेले आहेत मी। आता ह्या मला एकमेकांवरती ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने, म्हणजे सुलट बाजू दोन्ही पण सेम आल्या पाहिजे, कारण की आपल्याला अजून इथे पुढचा जो मोंडा आहे तो कट करणं बाकी आहे। तर बघा, जो पार्ट होता आपला कट झालेला तिथूनच मी बरोबर असं मोंड्याचं मार्किंग करून तो भाग मी कट करून टाकणार आहे। ठीक आहे, आता मी इथे खालीवर जो पार्ट आहे तो कट केला आणि याला ओपन करून घ्यायची आहे स्लीव्ज आणि जशी मी इथे मार्किंग करून घेतली तशा स्वरूपाचं मी इथे कट मारून घेणार आहे। कट मारल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, मध्य सेंटरला एक कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण अशा इथूनच स्लीव जी आहे ती जॉईन करणार आहोत।
ठीक आहे। आता मी इथे घेतलेल्या आहे पायपिंगच्या पट्ट्या। तर पायपिंगच्या पट्ट्या अगदी कमी निघालेल्या होत्या आपल्या, एकदम छोट्या छोट्या निघालेल्या आहेत। तिरकस मी इथे पायपिंगच्या पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग केलेल्या आहेत। तर त्या बघा आपल्याला कशा जॉईंट करायच्या आहेत। एकमेकांवरती पट्टी कशी ठेवायची आहे, डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला पट्टीला। तर बघा अशा पद्धतीने मी इथे आता ही जी पट्टी आहे ती करून घेतलेली आहे। आता दुसरी पण पट्टी मी तशाच पद्धतीने ठेवली आहे आणि ती पण जॉईन करून घेतली। आता तिसरी पण पट्टी मी तशीच ठेवणार आहे। बघा तिरकस कपडा कसा ठेवायचा आहे ते बघायचं आहे, पाइपिंग आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी। तर तिरकस पट्टी आपण कशी ठेवली, एक साइडचा कोना आणि दुसऱ्या साइडचा कमीवाला कोना असा जॉईन करून घेतला आणि ती तिरकस पट्टी ठेवून इथे मी जॉईन करून घेते आणि याला आपल्याला साइडनी 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। म्हणजे साइडने 5 इंचावरती आपल्याला इथे टिप पण मारून घ्यायची आहे। ठीक आहे, साइडने 5 इंचावरती टिप मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे पूर्ण गोलाकार आपल्याला लावून घ्यायची आहे पूर्ण गळ्याच्या भागाला। तर बघा अगोदर मी फोल्ड केलं आणि त्यानंतर मी इथे हळूहळू इथे अशी जी शिलाई आहे ती मारून घेत आहे। आता ही शिलाई मारत असताना हिचं मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच। ठीक आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा पाइपिंग करायची असते तेव्हा फोल्ड करायला आपल्याला एकदम सोपं पडणार आहे। तर 5 इंचाचं मी इथे मार्जिन घेतलं आहे आणि सरसर सरसर टिपा नाही मारायच्या, हळूहळू आपल्याला घ्यायचं आहे। एकदम थोडं थोडं अंतरावरती आपल्याला इथे टिपा मारून घ्यायच्या आहे। तर बघा ही अशा पद्धतीने मी घेतलं इथे आणि शोल्डर जे आहे त्याला पण मी असं जॉईन करून घेतलेलं आहे। आता ही पूर्ण पट्टी मी जॉईन करून घेते गळ्याला। बघा शेवटचा जो भाग आलेला आहे तो आपला आलेला आहे। शेवटच्या भागाला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला जॉईन करायची आहे पाइपिंग। तर पाइपिंग कशी करायची ते बघणार आहोत आपण। पट्टी तर आपली जॉईन झालेली आहे। आता पाइपिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते नीट लक्ष देऊन बघायचं आहे। बघा कपडा आपला असा घ्यायचा आहे, त्याला खाली फोल्ड करायचा आहे आणि हलकासा वरती जो गोल राऊंड येतोय तिथे आपल्याला टिप मारायची आहे। गोल राऊंड आल्यानंतर आपला तिथे एक खड्डा येतो बारीक असा, त्या खड्ड्यावरती आपल्याला टिप मारायची असते। ठीक आहे, तर बघा असं एका बोटाने आपल्याला असं वरती करून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला पाइपिंग करायची आहे। पुन्हा एकदा दाखवणार आहे मी। तर बघा खाली पूर्ण कपडा घेऊन घ्यायचा आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने असं आपल्याला वरती करून घ्यायचा आहे कपडा आणि हलका हलका आपल्याला तिथे शिलाई मारत चालायची आहे। व्यवस्थित प्रॉपर बघा कशा पद्धतीने मी पाइपिंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने पाइपिंग केल्यानंतर ही जी पाइपिंग आहे आपली पलटी पण होत नाही आणि एकदम प्रॉपर दिसते। जो खड्डा येतो ना आपला पाइपिंग पूर्ण खाली आपला कपडा केल्यानंतर, बघा आता पुन्हा एकदा सांगते मी, खाली कपडा केल्यानंतर दुसऱ्या बोटाने असा कपडा वरती खेचायचा आहे आणि जो खड्डा दिसतो ना त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा कशा पद्धतीने आपली ही पाइपिंग आलेली आहे। संपूर्ण पाइपिंग आपल्याला अशीच करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे याचं कमेंट करायला पण विसरू नका। आणि अशाच पद्धतीने नवनवीन काही गोष्टी शिकायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राइब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करायचं आहे, जेणेकरून नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे। तर बघा इथे माझी जी आहे पाइपिंग ती झाली आहे रेडी आणि आता मी संपूर्ण गळ्याला ही पाइपिंग करून घेणार आहे पूर्ण राऊंड मध्ये। ठीक आहे, तर बघा पूर्ण राऊंड मध्ये अशा पद्धतीने माझी पाइपिंग इथे झालेली आहे। आता आपल्याला इथे जॉईन करायची आहे तर बाही। तर बघा अजिबात माझी जी पाइपिंग आहे ती पलटी होत नाहीये, एकदम व्यवस्थित प्रॉपर आलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला इथे बाही जॉईन करायची आहे। तर बाही जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, साइडचा जो पार्ट आहे आपला फिटिंगचा तो खालीवर बघून घ्यायचा आहे। जर जो पार्ट एक्स्ट्रा असेल त्याला आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। खालीवर बघितल्यानंतर जो पार्ट एक्स्ट्रा आहे तो मी कट केला आणि थोडासा मोंढ्याला खोल आकार दिलेला आहे, जेणेकरून आपल्या बाहीमध्ये चुन्या पडणार नाही। तसंच सेम दुसरीकडे पण करून घ्यायचं आहे आणि शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे ते पण मोजणं गरजेचं असतं। बघा मैत्रिणींनो, इथे शोल्डर जे आहे ते मी इथे ठेवणार आहे 3.25, कारण की माझं तयार शोल्डर येणार आहे 2.25 इंचाचं। ठीक आहे, आणि अर्धा इंच माझं मार्जिन जाणार आहे बाही जॉईन करण्यामध्ये। तर इथे मी ठेवणार आहे
3.25 इंचाचं शोल्डर मार्किंग अशी व्यवस्थित करून घेते मी आणि इथे कट करून टाकत आहे बाकीचा पार्ट। ते बघा इथे असा मी बाकीचा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण बाजूला आपल्याला असंच करायचं आहे सेम। दुसरा पण पार्ट मी घेतलेला आहे, तिथे पण मी 3.25 इंचाचं शोल्डर घेत आहे। दोन्ही बाजूला सेम गोष्टी करायच्या आहे, नाहीतर मग आपला जो पार्ट आहे तो कमी जास्त होऊन जातो। ठीक आहे, ते बघा दुसऱ्या पण बाजूला मी तसंच कटिंग करून घेते। सव्वा 3 इंचाचं मी इथे शोल्डर ठेवलेला आहे आणि आता हे आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून जो भाग आपला एक्स्ट्रा असेल तो भाग आपल्याला कट करून थोडासा गोल आकार जो आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे। तो व्यवस्थित दिल्यानंतर बघा आता मी इथे स्लीव्ज ठेवलेली आहे। स्लीव्जचा जो कट दिला होता बारीक तो मी बरोबर शोल्डरच्या मध्यावरती ठेवलेला आहे आणि इथे मी जॉईन करत आहे स्लीव्ज। स्लीव्ज जॉईन करण्यासाठी आपला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। अगोदर एका बाजूची स्लीव्ज जॉईन करायची आहे, म्हणजे एका बाजूला आपल्याला अगोदर बाही जॉईन करायची आहे। आपण इथे बाही जॉईन करताना मध्यापासून सुरुवात करत आहोत, सुरुवातीपासून नाही, मध्यापासून मी इथे सुरुवात करत आहे। एका बाजूला मी अर्धा इंचाचं घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूला मी अर्धा इंच घेणार आहे मार्जिन। बघा डबल टिप मारून घ्यायची आहे। एका बाजूची मी संपूर्ण जी बाही आहे ती कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे तुम्हाला। दुसऱ्या बाजूची मी जॉईन करून घेणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, मग अगदी कमी व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी नाही मॅनेज करता येत आपल्याला। त्यामुळे मी ज्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत इथे। तर बघा बाही जी आहे आपली अशा पद्धतीने इथे अर्धा इंच मार्जिन वरती जॉईन करायची आहे। एक बाजूची पूर्ण जॉईन झाली, आता दुसऱ्या बाजूची जॉईन करूया। डबल टिप घ्यायची आहे आणि बाही जॉईन करताना एक अजून गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो, जेव्हा पण आपण बाही जॉईन करतो ना तर मध्ये मध्ये दुसरा कपडा येत राहतो, त्याच्यामुळे काय होतं ना चून पडण्याची शक्यता असते। तर आपली चून पडू नये याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला। आणि बघा माझे कसे हात फिरतायत तसतसे तुम्हाला पण हात व्यवस्थित ठेवून आणि मग आपल्याला बाही जॉईन करायची असते। ते बघा आता इथे आपली बाही जॉईन झालेली आहे। एक बाजू मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे, दुसरी बाजू तुम्हाला मी दाखवणार नाहीये, पण मी इथे जॉईन करणार आहे। बघा मी जॉईन करून घेणार आहे। बघा मी कसं केलेलं होतं, बरोबर शोल्डरच्या मध्यावरती मध्य सेंटर घ्यायचं आणि मग जॉईन करून घ्यायचे। दोन्ही बाह्या माझ्या इथे जॉईन झाल्या आहेत। आता आपल्याला ब्लाउजची पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे। तर अगोदर आपल्याला सीध्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे। बघा सीध्या बाजूने मी खालून असं पकडलं आहे आणि मग इथे शिलाई मारून घेते। आता इथे माझं काय झालेलं आहे, तर एका बाजूची जी बाही आहे ती थोडीशी कमी पडली आहे माझी, तर त्याच्यामुळे मला इथे फिटिंग कशी करायची आहे ते बघा। कधी कधी होतं आपण किती पण मेजरमेंट घेतलं, किती पण व्यवस्थित घेतलं तरी पण थोडाफार तरी कुठेतरी काहीतरी होतच असतं, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं घ्यायचं। ते कसं करायचं आहे मॅनेज ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। जॉईन मी करून घेतलेला आहे डायरेक्टली, एक पार्ट मी जॉईन केला आहे। आता दुसऱ्या बाजूचं पण तसंच जॉईन करून घ्यायचं आहे। सरळ सरळ एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला। बघा सरळ अशी एक टिप मारून घेतलेली आहे मी। इथे माझी बाही नाही कमी पडली, पण त्या बाजूला माझी बाही कमी पडली, तर तिथे मी थोडासा पार्ट राहू दिलेला आहे। तो कट नाही करायचा मैत्रिणींनो, नाही तर आपली फिटिंग जी आहे ती प्रॉपर बसत नाही। कारण जी काही फिटिंगची मार्जिन असते आपली याच्यामध्येच असते आणि तीच जर आपण कटिंग करून टाकली तर आपली फिटिंगच येणार नाही बरोबर। ओके, आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचे, म्हणजे सुलट बाजूने आपल्याला इथे फिटिंग करायची आहे। तर इथे मी अगोदर दंडघेर मोजणार आहे। दंडघेर माझा आहे 12 इंचाचा, त्याचे मी हाफ घेणार आहे। हाफ येणार आहे इथे 6 इंच। तर 6 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेते। 6 इंचावरती इथे मार्किंग केल्यानंतर इथे मला 3 टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा। बघा आता एकदम सरळ सरळ टिप मारून घ्यायची आहे आपल्याला। बाही जेव्हा आपण जॉईन करतो तर त्यावेळेस आपली मागे पुढे थोडीफार टिप होत असते, तर ती आपल्याला इथे कव्हर करून घ्यायची आहे।
तर बघा ही अशा पद्धतीने ही एक टिप झाली. आता दुसरी टिप मारून घ्यायची आहे आणि सेम अशीच आपल्याला तिसरी पण टिप मारून घ्यायची आहे. सिंपल आहे मैत्रिणींनो, फिटिंग करणं एकदम सोपं जातं. हे 3-3 टिपा फक्त आपल्याला मारायच्या आहेत. ऑलरेडी आपलं 1.5 इंचाचं मार्जिन असतं, ते 1.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंचावरती 3-3 टिपा मारायच्या असतात. ठीक आहे. तिन्ही पण टिपा इथे मी मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडने फिटिंग करायची आहे. तर दुसऱ्या साईडने पण मी सेम तसंच करणार आहे. दंडघेर अगोदर मोजून घेणार आहे. तर दंडघेर माझा इथे आहे 6 इंचाचा. 6 इंचाचा इथे दंडघेर घेते मी. बघा मी 3 टिपा सांगितल्या आणि तुम्हाला तिन्ही पण टिपा आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत. तर 6 इंच माझे असे येत आहेत इथे आणि इथे मी आता 3 टिपा मारून घेणार आहे. एकदम सरळ सरळ टिप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो. इथे जसं आपण त्या बाजूला टिप मारली सेम तशाच पद्धतीने सरळ सरळ इथे मी टिप मारून घेणार आहे. आता इथे बघा कमी जास्त झालेलं होतं ना आपलं, मी तो पार्ट तसाच ठेवलेला आहे आणि मग त्याच्यावरती मी टिप घेते. तो पार्ट आपला बरोबर त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातो मैत्रिणींनो. एक टिप आपली तशी होते पण दुसरी जी टिप आहे ती आपली बरोबर प्रॉपर कपड्यावरती येत असते. ठीक आहे. त्याच्यामुळे जो पार्ट आपला बाहीचा कमी झालेला होता आणि एक्स्ट्रा पार्ट आपला ब्लाऊजचा उरलेला होता तर तो आपल्याला कट नाही करायचा, तो तसाच जॉईन करून द्यायचा आहे आणि तिथून एक शिलाई मारून द्यायची आहे आणि दुसरी शिलाई आपली प्रॉपर कपड्यावरती येत असते. ठीक आहे. हे छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला फार महत्त्वाच्या असतात मैत्रिणींनो. जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो तर तुम्हाला त्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा इथे आता मी 3ही टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण जे ब्लाऊज आहे त्याची फिटिंग मोजून घ्यायची आहे. जी तयार फिटिंग होती ती होती 32 इंच आणि आता जी आपली झालेली आहे ती मोजूयात ती किती येते ते बघूया. अशा पद्धतीने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला पट्टी घ्यायची आहे टेप. बघा इथे माझी 34 इंच आलेली आहे. अजून मला एक एक टिपा मारणं गरजेचं आहे. तर मग आता इथे काय करणार आहे मी, दंडघेरमध्ये टिप नाही मारणार आहे तर मी कमरघेर पासून म्हणजे कमरेपासून वरती टिपा मारणार आहे. तर कमरेपासून मी अशी अर्धा इंचाची टिप घेतली आणि वरती डायरेक्ट मोंड्याला मी अशी बाहेर टिप काढून टाकलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे स्लीवची जी आहे ऑलरेडी आपली फिटिंग झाली आहे पण कमरेमध्ये सैल होत आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे अशा पद्धतीने टिपा मारायच्या आहे. बघा अर्धा इंच खाली घेतले आणि मोंड्यामधून बाहेर आपण शिलाई जी आहे ती काढून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण इथे शिकलो आहोत बिना अस्तरचं ब्लाऊज कसं कटिंग आणि स्टिचिंग करायचं. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कालचा पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं कटिंग पण समजेल. पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. कमी कपड्यामध्ये मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे 36 इंच साईजचं. आता बघा आता मी इथे पुन्हा एकदा फिटिंग जी आहे ती मोजून घेणार आहे. तर माझी फिटिंग एकदम प्रॉपर बरोबर आली आहे 32 इंच. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट करायची आहे. आणि हो मैत्रिणींनो, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजे आहे ते पण तुम्ही मला कमेंट करू शकताय, म्हणजे मी त्यानुसार तुमच्यापर्यंत तसा मी प्रयत्न करेन की अशा पद्धतीने तुम्हाला जे हवं आहे ते शिकवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा प्रॉपर माझं जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. मी अजून याला हुक नाही लावलेले, अजून माझे व्ही पण बनवायचे बाकी आहे. इथे मी फक्त तुम्हाला एक पिन लावून दाखवणार आहे की अशा पद्धतीने आपलं जे ब्लाऊज आहे ते रेडी झालेलं आहे. आणि याचे कप्स बघा मैत्रिणींनो एकदम सुंदर आलेले आहेत. वरती टक्स जो आहे तो काही लेडीजला नको असतात हे असे कप्स एवढे मोठे, जे टोक येतं ना कटोरी ब्लाऊजचं, तर ते कसं करायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.